नमस्कार. माझं नाव डॅनियल सूर्यवंशी आहे. माझं मास्टर इन नर्सिंग, एम-एससी नर्सिंग झालेलं आहे पीडियाट्रिकमध्ये. मी घनशांती नर्सिंग कॉलेजचा प्राचार्य आहे. मी गेले 15 वर्षापासून मी ह्या कॉलेजमध्ये ॲज अ प्रिन्सिपल म्हणून वर्क करत आहे. आणि माझं कॉलेजचं जे इंट्रोडक्शन म्हणजे घनशांती नर्सिंग कॉलेज हे जे ॲड्रेस आहे हडको भागामध्ये गोविंद गार्डन नियर बाय गोविंद गार्डन ॲड्रेस आहे आपल्या कॉलेजचं. आणि त्याच्यानंतर जे आपलं अकॅडमिक इयर आहे आपलं कॉलेज जवळपास 2011 पासून मागचे 15 वर्ष पासून आपले कॉलेज नर्सिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असून आपल्या कॉलेजमध्ये जे एक्सपिरियन्स्ड टीचिंग स्टाफ आहे, भव्य इमारत आहे आणि आपले जे स्टाफ आहे त्यांचे जे एफर्ट्स पासून आपले जे कॉलेजचे रिझल्ट्स आहेत ते खूप छान आहे. 100% आपल्या कॉलेजचा रिझल्ट असून मागच्या 15 वर्षामध्ये आपले अनेक विद्यार्थी, हजारो विद्यार्थी ॲज अ गव्हर्नमेंट सर्व्हंट गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये पण आणि प्रायव्हेट क्षेत्रामध्ये पण आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस पण आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पण खूप सारे विद्यार्थी, हजारो विद्यार्थी जॉबमध्ये आहेत आणि त्यांचं जे एक्सपिरियन्स आपण बघत असाल तर त्यांनी जे कोर्स नर्सिंगबद्दल केलेला आहे, त्यांनी खूप त्यांच्या लाईफमध्ये सॅटिस्फाईड आहेत, म्हणजे वेल सेटल्ड आहेत, क्वालिफाईड नर्सेस आहेत. मग त्याच्यासाठी मी आपले जे नांदेड जनतेचं मी असं आव्हान करतो, की आपण आपले जे पाल्याचं जे आहे करिअर ते नर्सिंग क्षेत्रामध्ये योग्य निर्णय घेऊन नर्सिंग क्षेत्रामध्ये बळगावे आणि त्यांचं जे येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांचं फ्युचर घडवावे म्हणून मी सगळे पालकांना हा आग्रह घनशांती नर्सिंग कॉलेजतर्फे मी आग्रह करतो. आणि नॉट ओन्ली भारत देशामध्ये फुल वर्ल्डमध्ये आपण बघत आहोत. मागच्या 19 ते 21 पर्यंत आपण बघलेलो आहोत, की कोरोना काळामध्ये सगळे जग थकून गेलं होतं, थकलेलं होतं. पण त्याच्यामध्ये जर आपण बघलेलं असेल तर फक्त एक मेडिकल फील्ड असं होतं, की जेणेकरून जे 24/7 वर्क करत आहेत. सो त्याच्यासाठी जे काही पेरेंट्स आहेत, जे त्यांच्या त्यांच्या जे पाल्यासाठी किंवा त्यांच्या जे लेकरांसाठी जे फ्युचरसाठी जे टेन्शनमध्ये आहेत, त्यांना मी असा आग्रह करतो, की नर्सिंग क्षेत्रामध्ये, मेडिकल फील्डमध्ये तुम्ही करिअर त्यांचं घडवून आणा म्हणून मी असा आग्रह करतो. आणि नॉट ओन्ली इन भारत देशामध्ये, आपले वर्ल्ड वाईडमध्ये स्पेशली जर्मनी, कॅनडा, मध्ये खूप आपल्या नर्सेसचा डिमांड आहे. आणि आपल्या कॉलेजमध्ये विशेषकरता जी-एन-एम जनरल नर्सिंग आणि ए-एन-एम पण आहे. जी-एन-एमचं जे कॅपॅसिटी आहे 40 आहे आपले इनटेक आणि जे ए-एन-एमचं इनटेक आहे ते 30 आहे. आणि ऑलरेडी आपल्याकडे बघा हे अकॅडमिक इयर 26 आणि 27 साठी कॉलेजमध्ये ॲडमिशन प्रोसेस चालू झालेलं आहे. तर आपलं एक इन्व्हिटेशन आहे, की तुमचं जे विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या लेकरांसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि त्यांचा करिअरसाठी निश्चिंत व्हावं म्हणून मी सगळे पालकांना विनंती करतो. घनशांती नर्सिंग कॉलेजतर्फे सगळ्या पालकांना असा आग्रह करतो. जे भारत सरकारतर्फे जे काही योजना आहेत, जे विद्यार्थीसाठी लागू केलेलं आहे भारत सरकार शासनातर्फे, जेणेकरून आपण मी सांगू इच्छितो, की जे एस-सी विद्यार्थीसाठी आहे स्कॉलरशिप आहे. एस-सी विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्ती म्हणतो आपण. आणि त्यांच्यासाठी विशेष करता जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्वाधार पण आहे लागू आपल्याकडे. आणि आपल्याकडे एस-सी साठी स्वाधार आहे आणि एस-टी साठी पंडित दीनदयाल उपाध्यायचा योजना पण आहे आणि जे व्ही-जे-एन-टी साठी आधार योजना पण आहे. हे जे भारत सरकारचे जे काही योजने आहेत ते सगळे योजनेअंतर्गत आपले चालणारे कॉलेज आहे. आणि हे विशेष करून आपल्याकडे भारत इंडियन नर्सिंग काउन्सिल आणि आपल्या स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग एम-एस-बी-पी आणि म्हणतो आपण, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन तर्फे आणि इंडियन नर्सिंग तर्फे, हे दोन्ही तर्फे आणि भारत सरकार जे महाराष्ट्र शासनकडून मान्यता प्राप्त कॉलेज आहे आपलं. मागच्या 2011 पासून मागच्या 15 वर्षापासून हा नर्सिंग क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहोत. तर त्याच्यासाठी तुम्ही सगळे जे काही पालक आहेत किंवा विद्यार्थी आहेत, जे काही डाउट्स आहेत तुमच्याकडे निश्चितपणे होऊन आपल्याकडे आज तुमचं जे काही ॲडमिशन आहे निश्चित करावं म्हणून मी तुम्हाला आग्रह करतो. थँक यू.